नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले सहर्ष स्वागत। पिठोरी अमावस्या। पिठोरी अमावस्या कधी आहे, या तिथीला कशी पूजा करतात, याचे महत्त्व काय आणि याची कथा काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात। तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाचा सोबती मित्र बैलाचा विशेष पूजा केली जाते। या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते। पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात। संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रतपूजा करतात। पितरांना तर्पणासोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते। पिठोरी अमावस्येचे धार्मिक महत्त्व, तारीख, पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीनुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहे। पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 पासून सुरू होईल। 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे। यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येत असावे। या दिवशी पूजन, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। पिठोरी अमावस्येची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होईल, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाईल। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे। असं 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागवला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले, तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथे येण्याचे कारण काय, आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकी। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का। तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असे। माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामंजींना माझा राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथे आले, आता जगून तरी काय करायचे, असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचे झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील। कोण कोटची म्हणून चौकशी करतील, तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेने बर म्हटलं। तिथून उठली, पुढं गेली। तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथेच उभी राहिली। इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं।
त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत करायला सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, यानं काय होईल? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलंबाळ दगावत नाही, सुखासमाधानात राहतात. पुढे त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.